नमस्कार, मी अर्पिता सौदत्ती. सीईटी माफ करा, यूपीएससी स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपण सध्या एक सिरीज चालवली आहे, कारण लवकरच यूपीएससी ची परीक्षा होणार आहे, प्रिलिम्स होणार आहेत आणि त्यामध्ये आपण गुणवंतांचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्याशिवाय कसा अभ्यास करायचा, अभ्यासाचे काही टेक्निक्स आहेत का हेही त्यांना विचारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत पुण्याहून असणार आहेत धनंजय घनवट. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, पण तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266302335. सगळ्यात आधी धनंजय तुमचं स्वागत. आणि सगळ्यात आधी मला हे विचारावं वाटतं की तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पास होणं किती अवघड आहे, किंवा ऑल ओव्हर इंडियातून 357 रँकिंग मिळवणं किती अवघड आहे? सर्वप्रथम धन्यवाद मॅडम, मला शुभेच्छा दिल्या आणि तसंच स्टार माझा चॅनलवरती मला इथं तुम्ही बोलावलं. ऑल इंडिया रँक 357 मिळवणं कठीण असं फारसं नव्हतं, पण तो प्रवास एकंदरीत वाट बघायला लावणारा होता, पण मी तो प्रोसेस एन्जॉय केला. नक्कीच. पण अभ्यासाचं स्वरूप काय होतं? अभ्यासाचं स्वरूप साधारण मला सुरुवातीला जेव्हा माझे दोन्ही विषय माझ्या MBBSच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळे होते, त्यामुळे सुरुवातीला मला त्यांचा एक्सटेन्सिव्ह अभ्यास करावा लागला. माझा एक विषय फिलॉसॉफी आणि दुसरा झुलॉजी होता. त्यांचं साधारण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलपर्यंत अभ्यास करताना सुरुवातीच 1 ते 1.5 वर्ष मला पूर्णपणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहावं लागलं. त्यानंतर मग मी सायमल्टेनियसली जॉब करत करत मी अभ्यास करू शकलो. पण साधारण झुलॉजी विषय असल्यामुळे MBBSचा फायदा झाला म्हणायचा? हो, असं म्हणता येईल. साधारण झुलॉजीचा विषय मेडिकल सायन्सेस बरोबर 25% ओव्हरलॅप करतो. बाकी विषय आपल्याला नव्यानेच वाचावा लागतो. त्याचबरोबर तुमचा विषय होता फिलॉसॉफी. तर फिलॉसॉफीचा अभ्यास करताना किती अवघड गेलं, कारण याचा सिलेबस खूप वास्ट आहे असं म्हणतात? खरं तर फिलॉसॉफी या विषयाबद्दल म्हणजे आपल्याकडं फारसं तितकं मार्गदर्शन नाहीये. म्हणजे नक्कीच सर, मार्गदर्शन मिळत नाही फिलॉसॉफीचा अभ्यास करताना. मात्र झुलॉजी घेतल्यामुळे आणि ते MBBS असल्यामुळे त्यांना फायदाही झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि पुन्हा एकदा सांगावं वाटतं की ऑल ओव्हर इंडिया 357वा रँक आहे धनंजय घनवट यांचा. आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हे पास झालेले आहेत. आपण त्यांना विचारणारच आहोत की तिसऱ्या अटेम्प्टमध्ये कारण खूप चिकाटी लागते UPSCची एक्झाम देताना, बरीच अवघड म्हटली जाते UPSCची एक्झाम. आणि लवकरच 23 तारखेला याच्या प्रिलिम्स होणार आहेत. धनंजय, काय सांगाल, हा प्रवास कसा होता? म्हटलं तर खडतर होता आणि म्हटलं तर एन्जॉयबल होता. याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स, चिकाटी आणि अथक परिश्रम ठेवावे लागतात. यामध्ये थोडेसे सोशल प्रेशर्स वाटत होते, विशेषतः MBBS असल्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, आपल्याबरोबरचे मित्र यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन होत असतं. पण त्याचबरोबर मला माझे नातेवाईक, माझे मित्र यांनी सतत प्रोत्साहन ठेवल्यामुळे मला तो प्रोसेस चिकाटी दाखवता आली आणि मला ते मजा आली करताना सगळं. पण 3 वर्ष आपण तोच अभ्यास करतोय, सलग तोच अभ्यास वारंवार करतोय. आपण 10 ते 16 तास साधारण जसं सांगितलं तुम्ही अभ्यास करत होतात. तर कारण बरेचदा बोर व्हायला होतं, बरेचदा टोमणे ऐकावे लागतात. या सगळ्याबद्दल काय सांगाल? खरं तर तोच असा तो अभ्यास नसतो. एका बाजूला करंट अफेअर्स हे नवीन नवीन अपडेट होत असतं आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याची सवय लागली की कधी एकदाचा रोजचा न्यूजपेपर किंवा चॅनल येतो आणि आपण पुढची बातमी कधी फॉलो करतोय. हा एक प्रोसेस एकदा सुरू झाला की मग एन्जॉय होतं. तसंच विषयांचंही असतं. फिलॉसॉफी सारखाचा विषय आपण जेवढा वेळा वाचू ते ज्ञानेश्वरी वाचल्यासारखं असतं. नवीन वेळा नवीन त्याचा अर्थ तुम्हाला उद्भवत होत असतो. त्यामुळे एकंदरीत पुन्हा पुन्हा वाचताना मला मजाच आली. त्यामुळे तुम्ही हे सांगितल्यामुळे जे बरेचदा अटेम्प्ट देतात त्यांच्यासाठी एक प्रोत्साहनच आहे म्हणावं लागेल. पण तुमच्या वेळापत्रकाविषयी काय सांगाल? वेळापत्रक साधारण माझं सुरुवातीच्या काळात मी म्हटलं तसं पहिल्या 1.5 वर्षामध्ये मी पूर्ण वेळेचा अभ्यास केला. त्यावेळी साधारण 10 ते 12 तासापर्यंत मला वेळ द्यावा लागायचा. तर त्यानंतर मात्र मला एकदा बेसिक अंडरस्टँडिंग आल्याच्या नंतर मी फक्त त्यातले बेसिक कन्सेप्ट आणि आणखीन त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत राहिलो. असं करत असताना मला माझा जॉब एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मी अध्यापनाचं काम करत करत शेवटी हे करू शकलो. नक्कीच. पण जनरल स्टडीज आणि विषय यांचा समतोल कसा राखला? कारण निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते प्री परीक्षांमध्ये. हो, नक्कीच. UPSCने आत्ताच अलीकडे 2-3 वर्षापासून निगेटिव्ह मार्किंग प्रिलिममध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे.
आणि त्याचा जास्त फायदा होतो अभ्यास करताना. त्याचा फायदा असा होतो की जे म्हणजे गेसवर्क असतं त्याचं महत्त्व थोडंसं कमी होतं आणि तुम्हाला प्रेसिजन द्यावं लागतं. त्यामुळे त्यांचा अभ्यास खरोखर बेसिकमध्ये आहे त्यांना एक प्रकारचा फायदा होतो. आणि नेगेटिव्ह मार्किंगमुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं अगदी बेसिक नॉलेज असणं आवश्यक राहतं. आपण बोलूयाच, पण आपल्याला पहिला फोन आलाय तो घेऊया. राहुल नायर आपल्याला पुण्याहून फोन करतात. राहुल, काय प्रश्न आहे आपला? सर माझा प्रश्न हा आहे की मी आता माझं BCS कम्प्लीट केलं आहे, तर पुढे मी MCS करावा का लॉ करावा, ज्यासाठी मला UPSC देताना इझी जाईल सब्जेक्ट घेताना, तर त्याबद्दल माझा प्रश्न आहे. अच्छा. सर्वप्रथम राहुल, मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही कम्प्युटर स्ट्रीमचे असून सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळताय. अद्याप तरी आपल्याकडे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कम्प्युटर सायन्सेस किंवा त्याच्याशी रिलेटेड इंजिनिअरिंगमधला कुठलाही विषय उपलब्ध नाही आहे. तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करताना त्यामुळं MCSचा कितपत डायरेक्ट फायदा होईल याबद्दल मी साशंक आहे. परंतु जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रत्यक्ष लॉ असे विषय जर निवडणार असाल तर तुमचं लॉमधला पोस्ट ग्रॅज्युएशन नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. साधारण विषय निवडताना कुठली काळजी घ्यावी? सगळ्यात प्रथमतः हे पाहावं की आपला जो विषय आपण निवडतो तो आपल्या आवडीचा आहे. जर त्या विषयामध्ये रुची असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास बेसिकमध्ये जाऊन निश्चितपणे करू शकता. दुसरा क्रायटेरिया हा असावा की त्या विषयाचा नेमका व्यापकता किती आहे, कारण बऱ्याच वेळा सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टी वेगळ्या असतात आणि प्रश्न प्रत्यक्षात त्यामुळे जेव्हा येतात ते वेगळे असतात. त्याच्याशी ओळख होणं आणि आपल्याला तो कितपत सूट होतं हे पाहणं, आणि तिसरं म्हणजे गायडन्स किंवा मटेरियल किती अवेलेबल आहे हे पाहणं. धनंजय, साधारण आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत UPSCच्या एक्झामला, तर अगदी शेवटच्या क्षणी अभ्यास कसा करावा आणि उजळणीला किती महत्त्व द्यावं? खरं तर ही फक्त शैक्षणिक परीक्षा नसल्यामुळे इथं तुमच्या पर्सनॅलिटीची एकंदरीत टेस्ट असते. तुमच्या माइंड गेम इथून पुढे मला वाटतं की शेवटच्या 4 ते 5 दिवसांमध्ये सुरू होतो. आणि या शेवटच्या 4 दिवसांमुळे जे साधारणपणे तणावाखाली जातात त्यांना थोडं कठीण जातं. त्यामुळे सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की तुम्ही स्ट्रेस मॅनेज करणं या 4 शेवटच्या दिवसांमध्ये. मी असंही सजेस्ट करेन की नवीन काही न वाचता आतापर्यंत जेवढं तुम्ही वाचले त्याची पुनरुजळणी करणं. असं केल्यामुळं तुमचा कॉन्फिडन्सही परत येतो. आणि थोडीशी वास्ट परीक्षा असल्यामुळे असं नेमकं सांगता येत नाही की हे वाचाल तर ते परीक्षेत येईलच. बरोबर. फोन आलाय तो घेऊया आपण. आपल्याला पुढचा फोन सचिन यांचा येतोय यवतमाळहून. सचिन, काय प्रश्न आहे आपला? हा मॅडम, धनंजय सरांना विचारायचा प्रश्न माझा. तर नेमके आपण कोणत्या प्रकारचे पुस्तकं जास्त वाचले, तुम्ही जास्त वाचन केलं, अभ्यास केला? सचिन, मी अभ्यास, तुमचा प्रश्न अगदी चांगला आहे. UPSC मध्ये खरं तर अभ्यासक्रम त्याचा अगदीच निश्चित नसल्यामुळं काय वाचावं यापेक्षा काय वाचू नये याचं सुद्धा भान ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे सुरुवातीला अगदीच अभ्यासाची सुरुवात करण्याच्या आधी माझं सजेशन राहील की पुस्तकं आणि पेपर्स आपण पाहावेत. UPSC एकंदरीत ट्रेंड काय आहे, त्यांचं प्रश्नाचं स्वरूप कसं आहे हे समजून घेतल्याच्या नंतर आपण कुठची बातमी किंवा कुठलंही पुस्तक हाताळताना आपल्याला त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन आणि त्यातल्या मुख्य मुद्द्यांवरती भर देता येतो. आणि अशा पद्धतीने आपण सिलेक्टिव्ह होता येतं आपल्याला. पुढचा फोन घ्या. संदीप फड आपल्याला लातूरहून फोन करतात. संदीप, काय प्रश्न आहे आपला? सर, सर्वप्रथम आपलं धन्यवाद. सर, मी पण लातूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मायनरला आहे सध्या. तर मला असं विचारायचं होतं की मेडिकल सायन्स घ्यावं का झुलॉजी घ्यावं, थोडा कन्फ्युजन आहे मला. त्याचबरोबर सर, ऍप्टिट्यूड टेस्ट बद्दल पण थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. प्रीला आहे और मेन्सला आहे? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा स्टार माझा. नमस्कार. UPSC स्पेशल मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक पूर्वी संदीप फड यांनी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर जाणून घेत. त्यांनी विचारलं होतं की मेडिकल सायन्सेस घ्यावं का झूलॉजी घ्यावं, काय सांगाल? नमस्कार संदीप फड.
आपला प्रश्न असा होता, त्याचे दोन भाग होते की मेडिकल सायन्स आणि झुलॉजी आणि दुसरा ॲप्टिट्यूडचा. प्रथमतः पहिल्या प्रश्नाकडे वळताना मला असं सांगावं लागेल की आपल्याकडे सध्या 2011 पासून प्रिलिम म्हणजे प्राथमिक मध्ये कुठलाही सब्जेक्ट घ्यायचा नाही आहे. तिथे एक कॉमन ॲप्टिट्यूड प्रश्न आहे आणि मेन्स या परीक्षेमध्ये 2 आपल्याला विषय निवडायचे आहेत. तर तुमच्या कम्फर्ट लेवलनुसार तुम्ही दोन्ही विषय मेडिकल अधिक झुलॉजी असं कॉम्बिनेशन ठेवू शकता. UPSC कडून साधारण 3 ते 4 अशा विषयांचे कॉम्बिनेशन्स आहेत की जे अलाउड नसतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिकल सायन्स बरोबर वेटरनरी सायन्स घेऊ शकत नाहीत, परंतु मेडिकल आणि झुलॉजी घेतलं तर चांगलंच आहे. पण या दोन्हीचं माझ्या मते कंबाईंड सिलेबस थोडासा वास्ट पडतो. पण जर तुम्ही त्यामध्ये तेवढे कम्फर्टेबल असाल तर निश्चितच आपण घेऊ शकता. आणि तुमच्या दुसरा प्रश्नही त्यांनी विचारलेला होता की ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल त्यांनी विचारलं होतं की ॲप्टिट्यूड टेस्ट किती महत्त्वाची असते याबद्दल. तर काय सांगाल धनंजय? पुढचा फोनही आपण घेऊया. तोपर्यंत महेंद्र पागोरे आपल्याला फोन करतात बुलढाण्याहून. महेंद्र, काय प्रश्न आहे आपला? मॅडम युपीएससी हा बोला महेंद्र. मॅडम युपीएससीची तयारी ही पदवी परीक्षेत आपल्या ग्रॅज्युएशन लेवल मध्ये नेमकी कशी करावी? आणि पुन्हा एकदा विचारा. ग्रॅज्युएशन पिरियड मध्ये युपीएससीची तयारी नेमकी कोणत्या स्वरूपात करावी आणि क्लासेसचं काय महत्व आहे या परीक्षेत? तर यांचाही प्रश्न आपण घेणार आहोत, दोन्ही उत्तरं घेणार आहोत. पहिला प्रश्न असा होता की ॲप्टिट्यूड टेस्ट चं किती महत्व आहे आणि दुसरा प्रश्न होता की ग्रॅज्युएशन लेवलमध्ये कशी तयारी करावी. धनंजय, काय सांगाल? ॲप्टिट्यूड टेस्ट ही UPSCने जाहीर केलेल्या धोरणानुसार 2011 पासून प्रथमतःच येत आहे. UPSCने सांगितलेलं आहे की ते पहिल्यांदा फक्त प्राथमिक लेवललाच असेल, म्हणजेच मेन्सची परीक्षा ही आतापर्यंतच्या असलेल्या परीक्षेप्रमाणेच राहील इथून पुढं. ॲप्टिट्यूडचा अर्थ अजून UPSCने तितकासा जाहीर केलेला नाही आहे, परंतु त्याचा अर्थ साधारण आपल्याला MBAच्या काही परीक्षा असतात की ज्यामध्ये लॉजिक, रिझनिंग बेस्ड आणि काही गणिती पद्धतीचे प्रश्न येतात. त्याचबरोबर करंट अफेअर्स सुद्धा आपण अपेक्षा करतो त्याच्यामध्ये असेल. त्यामुळं ॲप्टिट्यूड टेस्ट एका दृष्टीने त्याचं मी स्वागत करतो, कारण इथं विद्यार्थ्यांचा कल सुद्धा तपासला जाणार आहे. दुसरा प्रश्न जो महेंद्रांचा होता की ग्रॅज्युएशनला असताना निश्चितच या परीक्षेचं आपण तयारी सुरू करू शकतो की ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रॅज्युएशन जे बेसिक क्वालिफिकेशन आहे त्यानंतर तुम्हाला सोपं जाईल. तर ग्रॅज्युएशन करत असताना सगळ्यात आधी तर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्ट्सवरती भर द्यावा, कारण तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट हा कुठलाही असू दे, तो तुम्ही मुख्य परीक्षेला घ्या अथवा नका घेऊ, त्याचं ते बेसिक अंडरस्टँडिंग असतं, ते तुम्हाला कुठं ना कुठेतरी विशेषतः जनरल स्टडीजमध्ये निश्चित कामाला येऊ शकतं. दुसरं असं की ग्रॅज्युएशन करत असताना तुम्ही करंट अफेअर्स, न्यूज आणि काही स्पेशलिस्ट मॅगझिन्स आहेत त्या जर तुम्ही वाचत राहिला तर तुम्हाला एक प्रकारचं आवड निर्माण होऊ शकते जनरल स्टडीजबद्दल. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनला असताना तुम्ही क्लासेसबद्दल विचारलं होतं, तर क्लासेस माझं मत असं राहील की तुम्ही करावेत, आधी करणं थोडंसं घाईचं ठरेल. नक्कीच क्लासेसचं महत्वही तेवढंच आहे. आपण पुढचा फोन घेऊया. तर शैलेश गोरे आपल्याला यवतमाळहून फोन करतात. शैलेश, काय प्रश्न आहे आपला? सर्वप्रथम धनंजय सरांचं अभिनंदन मॅडम. हा बोला शैलेश. आणि माझा प्रश्न असा आहे की धनंजय सरांना की त्यांनी क्लासेस कुठे कुठे केले होते प्री साठी आणि मेन साठी, आणि त्यांना क्लासेसचा फायदा झाला का, आणि पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये ते कुठे कमी पडले ते याबद्दल थोडं विचारायचं. क्लासेस बद्दल सांगायचं तर म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी IAS IPS लोक सिलेक्ट होते त्यावेळी क्लासेस उपलब्ध नव्हते, आणि आताच्या काळानुसार क्लासेस उपलब्ध आहेत आणि ते करण्यामध्ये मला मी सजेस्ट करेन. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे बॅट्समन नवीन यायचे तर ते स्ट्रेट बॅट शॉट खेळायचे, परंतु आणि ते इंटरनॅशनल लेवलला चमकायचे देखील. परंतु आता आपल्याला हे इमॅजिन करणं सुद्धा थोडंसं अवघड आहे की इंटरनॅशनल प्लेअर विदाऊट कोच किंवा विदाऊट एक प्रोफेशनल गायडन्स खेळतो. त्यामुळे क्लासेस करणं आणि ते तुमचा वेळ वाचवतात, तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीमध्ये त्या परीक्षेच्या तुम्हाला तयारी करण्यात मदत येते. मी क्लासेस वैयक्तिक पुण्यामध्ये आणि दिल्लीमध्ये घेतले, कारण माझे विषय फिलॉसॉफी आणि झुलॉजी माझे ग्रॅज्युएशनपेक्षा वेगळे होते. मला त्यामध्ये क्लासेस केल्यामुळे फायदाच झाला, आणि पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मला
म्हणजे माझा सीसॉ झाल्यासारखे माझे स्कोअर चालू होते. पहिल्या प्रयत्नामध्ये माझा एका विषयामध्ये चांगला स्कोअर होता तर दुसऱ्यामध्ये नव्हता आणि दुसऱ्यामध्ये त्याच्या उलटं झालं. परंतु यातून मला बरंच काही शिकता आलं की नुसता स्कोअर एखाद्या विषयात असून चांगलं चालत नाही. सगळा तुमचा एकंदरीत आवाका तुम्हाला एकदम यायला हवा आणि सगळं तुम्ही एका प्रयत्नामध्ये सगळं जुळून आलेला हवं. तर ही शिक मी निश्चितच घेतली. नक्कीच. तर हेही उद्बोधन करण्यासारखंच आहे. आपण पुढचा फोन घेत. आदित्य देशमुख आपल्याला बारामतीहून फोन करतात. आदित्य, काय प्रश्न आहे आपला? आदित्य, प्रश्न विचारा. मॅडम, मला असं वाटतं की मी बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. तर मॅडम, आता मी फायनल इयरला आहे, तर मला समजा युपीएससीची तयारी करायची असेल तर मला मॅडम आता माझ्या पुढे 2 पर्याय मॅडम. एक तर युपीएससीची तयारी करा, नाही तर मग पुढे MBA करून प्रायव्हेट फील्ड मध्ये जॉब साठी. तर मॅडम, समजा आपण एमपीएससीची तयारी सुरू केली युपीएससीची, तर मॅडम समजा आपण 1 वर्ष किंवा 2 वर्ष अटेम्प्ट समजा केले आणि तरी जर समजा आपला नंबर नाही लागू शकला, तर मॅडम आपण आपल्या बॅक फील्डला परत कसं जाणार? आदित्य, तुमचा प्रश्न सध्या तरी मला असं वाटतं की तुम्ही दोन्ही डिग्रीवरती पाठवून आहात. खरं तर सुरुवात करतानाच तुम्हाला एका निर्धाराची आवश्यकता असते. तुम्ही असा विचार करून फारसं चालत नाही की नाही झालं तर काय. नाही झालं तर निश्चितच UPSCचा अभ्यासक्रम मी म्हणेल की असा असतो की ज्याचा तुम्हाला फायदा होतो आणि अभ्यासक्रमापेक्षा तुमचा एक ॲटिट्यूड असा डेव्हलप होतो की तुम्ही यदा कदाचित तुमचं जर सिलेक्शन नाही होऊ शकलं तर त्यानंतरच्या तुम्ही तुमच्या पॅरेंट फील्डमध्ये जेव्हा जाल त्यावेळी तुम्ही तुमच्या इतर कॉम्पिटिटर्स किंवा इतर तुमच्या कलिग्सपेक्षा निश्चितच तुम्ही एक पाऊल पुढे असाल. त्यामुळे निश्चितच हा तुमचा चांगला निर्णय असेल जर तुम्ही याच्यात स्वतःला झोकून दिलं आणि पहिले 1-2 अटेम्प्ट्स ही रिस्क घेतली तर ते चांगलं राहील असं माझं मत आहे. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊया. पुढचा फोन आपल्याला सागर चव्हाण पुण्याहून करतात. सागर, काय प्रश्न आहे आपला? सर, माझा सरांना प्रश्न आहे की मी MA पोल सायन्स मधनं करतोय. MA पोल सायन्स करतोय मी. UPSC ला त्याचा किती फायदा होईल? निश्चितच तुमचा जो विषय आहे होय, तुमचा आता जो विषय आहे पॉलिटिकल सायन्स, त्याचा UPSC मध्ये तर विशेष जास्त फायदा आहे असं मला वाटतं. पॉलिटिकल सायन्सच्या अंडर आपल्याला आपसुकच भारताचे इंटरनॅशनल रिलेशन्स तसंच भारताचं कॉन्स्टिट्यूशन, थोडा इतिहास हा तुम्हाला पूर्वतच वाचायला मिळतो. त्यामुळे त्याचा तुमच्या तयारीमध्ये सुद्धा फरक निश्चितच होईल आणि पुढे तुमच्या प्रशासकीय अनुभवामध्ये सुद्धा पॉलिटिकल सायन्सचा निश्चितच अनुभव तुम्हाला कामी येईल. पुढचा फोनही आपल्याला पुण्याहूनच येतोय. सोनाली आपल्याला फोन करतात. सोनाली, काय प्रश्न आहे आपला? हा मॅडम, माझं 12वी झालंय आणि 12वीचा रिझल्ट यायचा अजून, पण माझा तसा मेडिकल लाईन मध्ये इंटरेस्ट आहे. पण मला कोणत्या फील्ड मधून जाऊन UPSC करणं योग्य होईल? म्हणजे मला कमी वेळात, कारण की मेडिकलची डिग्री घ्यायला पूर्ण 10 वर्ष जातील माझे, तर कमी वेळात मला म्हणजे कोणत्या मार्गाने मी योग्य करू शकेल? की 4 वर्षाचा मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा विथ डिग्री, की मग 5 वर्षाचं LLB करून करायचं? नक्कीच सोनाली, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा स्टार माझा. नमस्कार. UPSC स्पेशल मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धनंजय, तुमचंही स्वागत ब्रेक नंतर. धन्यवाद. तर ब्रेक पूर्वी आपल्याला एक प्रश्न आला होता सोनालीचा आणि तिने विचारला होता, आता 12वीची परीक्षा दिलेली आहे, अजून रिझल्ट आलेला नाहीये, मात्र MBBS करावं, LLB करावं का फॅशन डिझायनिंग करावं आणि हे करून UPSC करणं किती सोपं जाईल असा तिचा प्रश्न होता. काय सांगाल? सायली, तुमच्या चॉईसेस फारच डायव्हर्सिफाईड आहेत. एका अर्थाने बघितलं तर डायनामिक आहेत त्या, परंतु दुसऱ्या अर्थाने त्या थोड्याशा संभ्रमात टाकणाऱ्या सुद्धा आहेत. मी असं तुम्हाला आत्ता सजेस्ट करेन की तुम्ही थोडंसं तुमची आवड निश्चिती करावी. त्यामध्ये तुम्ही तुमच्या पालकांचा, तसेच तुमच्या सिनियर काही विद्यार्थी असतील प्रत्येक क्षेत्रामधल्या, त्यांचा गायडन्स घ्यावा आणि एक साईड निश्चिती केल्यानंतर असंही UPSCसाठी एक मिनिमम ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन हे लागतंच. ते तुम्ही मेडिसिनमध्ये करू शकता किंवा तुम्ही म्हणाला तसं फॅशन डिझायनिंग लॉमध्ये सुद्धा करा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वाटा मोकळ्या राहतीलच. नक्कीच.
खरं तर UPSC साठी फक्त बेसिक ग्रॅज्युएशन लागतं. कुठल्याही विषयात तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करून UPSC ची परीक्षा देऊ शकता. आपण पुढचा फोन घेऊयात. आपल्याला अहमदनगरहून पुढचा फोन येतोय सागर यांचा. माफ करा, दीपक जाधव आपल्याला फोन करतायत अहमदनगरहून. दीपक, काय प्रश्न आहे आपला? मॅडम, आम्ही पूर्व परीक्षेची तयारी करून राहिलोय. बोला. आणि ते पूर्व परीक्षे नियोजन कसं करायचं अभ्यासाचं? दीपक, तुम्ही आत्ताची या वर्षीची पूर्व परीक्षा देताय का? हो, देतायत ते. अच्छा. या वर्षीच्या पूर्व परीक्षेसाठी जसं आपण मगाशी म्हणालो, फक्त आता हातामध्ये 5 ते 6 दिवस उरलेले असताना परीक्षेचं नियोजन करण्यापेक्षा मानसिक आपलं मनोधैर्य उंचावणं आणि ते तसं ठेवणं जास्ती महत्त्वाचं असेल. त्यासाठी मी सजेस्ट करेल की नवीन काही न वाचता पुन्हा पुन्हा आधी आपल्याला वाचलेल्या विषयांची उजळणी करावी, मेडिटेशन्स आणि प्राणायाम करावेत आणि आनंदी राहावं. मग ही परीक्षा एक राईट स्पिरिटमध्ये घेता होते. तर कुठल्याही प्रकारच्या दबावाला, तणावाला आत्ता आपण बळी पडू नये. धनंजय, तुम्हाला विचारावं असं वाटेल की 3 वर्ष तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झालात, मात्र 2 अटेम्प्टमध्ये ज्या चुका झाल्या त्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये होऊ नयेत यासाठी काय प्रयत्न केले? माझे ज्यावेळी निकाल निराशाजनक आले त्यावेळी माझ्या पालकांनी, माझ्या पत्नीनी आणि माझ्या मित्रांनी मला धीर दिला वेळोवेळी. त्यामुळे मी लगेचच त्यातून बाहेर येत माझ्या नेमक्या चुका कुठं झाल्या, त्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो आणि मग माझ्या कोचिंग क्लासेसच्या माझ्या गाईड्स, कोचेसला मी भेट देऊन त्यांना माझ्या नेमक्या चुका पॉईंट आउट करायला सांगितलं. त्यानंतर मी लेखनाची विशेषतः सराव जास्त केला. कारण तुम्हाला शेवटी मार्क मिळतात तुमच्या लेखनशैलीला मिळतात. तुम्हाला किती अंडरस्टँडिंग झालं हे रिफ्लेक्ट जेव्हा होईल त्याचवेळी त्याला अर्थ असतो. त्यामुळे ही एक प्रोसेस आहे की ज्यामधून आपल्याला जावं लागतं आणि मी तोच करण्याचा शेवटी प्रयत्न केला. साधारण तुम्ही सांगितलं की नोकरी सुद्धा तुमची सुरू होती, तर नोकरी सांभाळून UPSC ची परीक्षा देणं कितपत अवघड आहे किंवा किती सोपं आहे, कारण त्या विषयात आपण असतो? सुरुवातीला तुम्ही या परीक्षेची तयारी करत असताना नेमका आवाका तुमच्या लक्षामध्ये येईपर्यंत तुम्ही पूर्ण वेळ याला द्यावा. त्यानंतर मात्र नोकरी केल्याचा फायदा होतो असं मी आता आज म्हणेल. माझ्या अध्यापन क्षेत्रामध्ये मी एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होतो, तर तिथला अनुभव मला जास्त फायदेशीरच ठरला. त्याचा विशेषतः मुलाखतीमध्ये मला जास्त फायदा झाला. धनंजय, अजून एक प्रश्न असा विचारावा वाटतो की अभ्यास करताना बरेचसे नोट्स असतात, बरीच पुस्तकं असतात, शिवाय मार्गदर्शन आपल्याला शिक्षकांचं असतं किंवा गुरुजनांचं असतं. तर या सगळ्यामध्ये नेमकं पहिल्या अटेम्प्टमध्ये असं झालं की काय वाचू आणि काय नको? अगदीच पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण ज्याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो तशी काहीशी परिस्थिती माझ्याभोवती निश्चित झाली आणि मी मगाशी म्हणाल तसं काय नाही वाचावं याचं भान जसं जसं येत गेलं तसं तसं त्यांना मी शॉर्टलिस्ट करता आलं मला माझ्या सगळ्या नोट्सला. आणि नंतर मला असं लक्षात आलं की सगळ्या नोट्समधून आपली बेसिक अंडरस्टँडिंग आणि आपलं त्याच्यामध्ये एक विशिष्ट शैली त्यामध्ये येणं गरजेचं असतं. या शैलीबद्दल आपण बोलणार आहोत धनंजय, पण आपल्याला फोन आला तो घेऊया. अमित महाजन आपल्याला मालेगावहून फोन करतात. अमित, काय प्रश्न आहे आपला? डॉक्टर धनंजय गणवत यांचं अगोदर अभिनंदन. तो एक माझा सिनियर आहे ग्रँट मेडिकल कॉलेजचा. परीक्षेची तयारी सोडून किंवा परीक्षेचा अभ्यास कसा केला सोडून याच्या व्यतिरिक्त मला एक प्रश्न विचारायचा की पालकांना तू काय सल्ला देशील? अमित, तुमचा प्रश्न आता फार अगदी रेलेव्हंट असं मी समजतो. विशेषतः आता कॉम्पिटिशनच्या आणि धकाधुकीच्या जीवनामध्ये पालकांकडून एक प्रकारची कित्येक वेळा सक्ती करण्यात येते की तू एक पर्टिक्युलर फील्ड निवडावं आणि तेच करावं. विशेषतः हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा आहे किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. तसं न करता पालकांना मी असं म्हणेन की त्यांनी त्यांच्या मुलाच्या त्याच्या ज्या फुटणाऱ्या पंखांना त्यांनी बळ द्यावं आणि ज्या पद्धतीने जसं ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड असेल विद्यार्थ्याचा तसं आपण त्याला निखारे फुलू द्यावेत, कुठल्या प्रकारची सक्ती न करता. आणि त्याबरोबर आत्मविश्वास आणि मार्गदर्शन मात्र जरूर करावं. नक्कीच. पुढचा फोन घ्या. तर साताऱ्याहून आपल्याला विक्रम फोन करतायत. विक्रम, प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, मला प्रश्न विचारायचा. UPSC मध्ये मी हँडिकॅप आहे, आता BCom माझं झालेलं कम्प्लीट, तर मला कोणत्या क्षेत्रात जाता येईल? थोडक्यात काय उत्तर द्याल धनंजय?
तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहे असं आपण संबोधू नये, तुम्ही फिजिकली चॅलेंज्ड आहे आणि हे चॅलेंज तुम्ही नक्कीच स्वीकाराल. कॉमर्स या फील्डमधून तुम्ही आपल्याकडे काही विषय आहेत, जसे कॉमर्स हा एक विषय आहे, अर्थशास्त्र आहे जे तुम्हाला सुटेबल आहेत, त्यातून तुम्ही UPSCची तयारी करून येऊ शकता. त्याचबरोबर UPSC इतरही काही परीक्षा घेते, जसे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस, त्या परीक्षेची सुद्धा तुम्ही माहिती घेऊन तयारी करू शकता. धनंजय, एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही शैलीबद्दल सांगितलं होतं, त्या शैलीबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? शैली म्हणजे मला खरं तर म्हणायचं होतं की इनोव्हेटिव्हनेस, तुमच्याकडून एक स्वतःचा अँगल, ओरिजिनॅलिटी तिथे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या पुस्तकांनी नोट्स वाचता त्याच नोट्स अगदी छापील स्वरूपात बऱ्याच वेळा असं मिळतं की एकाच क्लासचे अनेक विद्यार्थी असतात आणि त्याच पुन्हा पुन्हा येतात. त्यापेक्षा तिथं तुमची जर ओरिजिनॅलिटी दिसली आणि ही शैली ही तुमच्या पर्सनॅलिटीतून रिफ्लेक्ट होते, बरोबर, ती यावी असं मी सांगेन. नक्कीच. धन्यवाद धनंजय, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू. तर UPSC स्पेशल मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विद्यार्थ्यांसह, नवीन गुणवंतांसह. पाहत राहा स्टार माझा.